नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात काही ठळक बातम्या. भारत सरकारने बीबीसीला दिलेला आदेश फोल ठरला आहे. डॉक्युमेंटरी इंटरनेटवरील विविध साइट्सवरून वेगाने पसरत आहे. अमानवी वर्तन आणि क्रोयाची परिसीमा गाठणाऱ्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित इंडियाज डॉटर या बीबीसीच्या डॉक्युमेंटरीच्या प्रसारणावर दिल्लीतील मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने तसंच केंद्र सरकारने बंदी आणली असली तरी ती पूर्णपणे फोल ठरली आहे. इंटरनेटवर विविध साइटच्या माध्यमातून वेगाने प्रसार होत असून कायदेशीर तरतुदी आणि तांत्रिक उपाय यांच्या सहाय्याने तो थांबवणे शक्य नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबवले जातात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही महिला दिनाच्या आदल्या दिवशी पुरुषांना उद्देशून एक संदेश प्रसारित केलाय. केजरीवालांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांच्या मातोश्री आणि पत्नीला दिलंय. केजरीवालांनी महिलांच्या पेहरावावरून टीका करणाऱ्या आणि छेडछाड करणाऱ्यांवर टीका केली आहे. घराबाहेर महिलांचा आदर न करणारी माणसं घरातल्या महिलांचाही आब राखत नसल्याचं केजरीवालांनी म्हटलं आहे. तर केजरीवालांनी पुरुषांना उद्देशून नक्की कोणता संदेश दिलाय ते पाहूयात. नमस्कार, मी अरविंद केजरीवाल. स्त्रिया कुठलंही नातं अत्यंत प्रामाणिकपणे निभावतात आणि तोंडातून एक चकार शब्दही काढत नाहीत. मग ती आई असो, पत्नी, बहीण वा मुलगी. त्या नोकरी करतात, घर सांभाळतात. त्यांच्या पहाडासारख्या सहनशीलतेला माझा सलाम. पुरुषांनी महिलांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. काही पुरुष महिलांच्या पेहरावावरून टिप्पणी करतात, त्यांच्या चारित्र्यावर ताशेरे ओढतात, त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा करून छेड काढतात. घराबाहेर महिलांचा आदर न करणारी माणसं घरातल्या महिलांचाही आब राखू शकत नाही. म्हणून प्रत्येक महिलेला मुक्त वाटेल अशा शहराचं स्वप्न मी पाहत आहे. महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेला माझा सलाम. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या जेवण बनवताना होणारा कचरा सध्या रेल्वे मार्गातच टाकला जातोय. तो एका पिशवीत जमा करून रत्नागिरी आणि मडगाव स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना 20 किलो मागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेचा आदर्श ठेवत रेल्वे कर्मचाऱ्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली. मात्र जैविक आणि अजैविक कचरा वेगवेगळा गोळा करावा लागणार आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ न देता विल्हेवाट लावण्यासाठी कोकण रेल्वे येथे प्रत्येकी एक कचरा विघटन करण्याची मशीन उभारणार आहे. तर जैविक कचऱ्याचं कंपोस्ट खत तयार केलं जाईल आणि अन्न कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल. एखाद्या न्यायालयीन प्रकरणात पालिकेच्या बाजूने क्वचित निकाल लागले असतील, ही याचिका लढवणारे वकील मात्र मालामाल झालेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या विधी खात्याकडून मिळवलेल्या माहिती अंतर्गत ही धक्कादायक बाब उजेडात आणली. दिवाणी न्यायालयात पालिकेने 2001 ते 2014 या 13 वर्षांमध्ये 151 वकिलांनी विविध प्रकरणात पालिकेची बाजू न्यायालयात मांडली. यासाठी पालिकेने एकूण 105,06,84,690 रुपये वकिलांची फी दिली. यात मालमत्ता कराचे वाद, जनहित याचिका आदींचा समावेश आहे. बहुतांश दावे हे बेकायदा बांधकामाबाबत असल्याची कबुली विधी खात्याने माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे. मात्र कोणत्या वकिलाने कुठली केस लढवली याचा रेकॉर्ड नसल्याने वकिलांची क्षमता आणि त्यासाठी मोजलेल्या पैशांचा हिशोब पालिकेला लावता येत नाही, असं निदर्शनास आलंय. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलायम सिंग यांना स्वाईन फ्लू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 75 वर्षीय मुलायम सिंग यांना शुक्रवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने आणि श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने गुडगावच्या मेदांता रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. मुलायम यांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांची लक्षणं स्वाईन फ्लूची असल्याचं कळत आहे. तपासणीचे रिपोर्ट आल्यावर सगळं स्पष्ट होईल, अशी माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. मुलायम सिंग यांना 3 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याची गोष्ट नाही, असं समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी लखनौमध्ये सांगितलं.
मेदांता रुग्णालयातील डॉक्टर नरेश त्रेहान यांच्या देखरेखीखाली मुलायम सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत। याआधी याच आठवड्याच्या सुरुवातीला मुलायम सिंग यांना लखनौच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आलं होतं। रात्री काही चाचण्या केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता। नागालँडमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला जेलमधून बाहेर काढून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत। पोलीस अधीक्षक आणि तुरुंग अधीक्षकासह शहरातील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। आरोपीला मारहाण करून झालेल्या मृत्यू प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत। नागालँडमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असली तरीही नियंत्रणात असल्याची माहिती आहे। पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 4 जण जखमी झाले असून 1 गंभीर असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे। नागालँडमधील घटनेनंतर शेजारच्या आसामलाही केंद्राकडून हाय अलर्ट देण्यात आलाय, कारण मृत पावलेला बलात्काराचा आरोपी आसामचा असल्याचं वृत्त आहे। आरोपीने नागालँडच्या महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे। बलात्काराच्या आरोपानंतर संतापलेल्या जमावाने तुरुंगात घुसून आरोपीला बाहेर काढलं होतं। यानंतर त्याची नग्न धिंड काढत केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता। जगाला शांती, विश्व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा शनिवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। सर्वत्र भगव्या पताका आणि तुकाराम तुकाराम नावाच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली आहे। राज्यभरातून आलेले लाखो भाविक हा भक्ती सोहळा याची देही याची डोळा अनुभवत आहेत। बीज सोहळ्यासाठी इंद्रायणी नदीच्या काठावर भाविकांचा जनसमुदाय जमलाय। तुकाराम तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघालीय। संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराची महापूजा झाली। यानंतर 6 वाजता वैकुंठ गमन मंदिरातील संत तुकाराम महाराजांची महापूजा संपन्न झाली। विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती। सकाळी 10 वाजता परंपरेनुसार तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सभा मंडपात आणून पालखीत ठेवण्यात आल्या। यानंतर देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे मार्गस्थ। देऊळवाड्याबाहेर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा नामघोष भाविक करत होते। रस्त्याच्या दुतर्फा भाविकांच्या रांगा होत्या। फुलांची उधळण करत भाविकांनी दर्शन घेतले। वैकुंठ स्थानाकडे येणारे गावातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले होते। पालखीपुढे संस्थान आणि कल्याणकरांची दिंडी होती। पालखीचे वैकुंठ स्थानाकडे आगमन होता सर्व भाविकही मिळेल त्या जागी उभे राहून वैकुंठ गमन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते। वैकुंठस्थान मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर हा वैकुंठ गमन सोहळा पार पडला। राज्यभरातून आलेले लाखो भाविक हा भक्ती सोहळा याची देही याची डोळा अनुभवत होते। माजी वनमंत्री पतंगराव कदम, खासदार श्रीरंग बारणे, अतिरिक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, त्यांच्या पत्नी सुलभा पाटील, अप्पर तहसीलदार किरण काकडे यांच्या पत्नी विजयालक्ष्मी काकडे, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, सरपंच कांतीलाल कोळोखे, पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, ब्रिगेडियर नरेंद्र पाटील यांच्या पत्नी सुनेत्रा पाटील यांच्या उपस्थितीत वैकुंठ गमन मंदिरात आरती झाली। तसेच बापू महाराज मोरे देहूकर यांचे महानिर्याण प्रसंगाचे कीर्तन झाले। रखरखत्या उन्हातही भाविक खांद्यावर भगवा पताका घेऊन सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले आहेत। देहूतील विविध संस्था आणि संघटनांनी भाविकांना अन्नदान केलं। तुळशी माळा आणि प्रसाद घेण्यासाठी दुकानात भाविकांची गर्दी आहे। बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटे 3 पासूनच मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी गर्दी केली होती। इंद्रायणी स्नान करून भाविक दर्शनासाठी देऊळवाड्यात दर्शनासाठी जात आहेत। दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेशही देण्यात आला। देहू रोड पोलिसांनी सुरक्षतेसाठी मंदिरात चोख बंदोबस्त ठेवलाय। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोललेले जे वैकुंठ निवासी तुकाराम महाराज यांचा हा 324वा वैकुंठ गमन सोहळा या निमित्ताने महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आणि आज संस्थांच्या वतीने श्री पहाटे काकड आरती होऊन श्रीची महापूजा झाली आणि त्यानंतर शहर मंदिराची पूजा झाल्यानंतर गोपाळपुरा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या मूर्तीची पूजा 6 वाजता झाली। बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।